धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये हजारो मतदान कार्ड बेवारस अवस्थेत सापडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। ही बाब एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उघडीस आणली असून या प्रकरणावर एमआयएमने थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान कार्ड बाहेर सापडणे असंशयास्पद असल्याचे सांगत हा प्रकार लोकशाही प्रक्रियेला बाधा पोहोचवणारा असल्याचा दावा करण्यात आला आहे। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची माग एमआयएमने प्रशासनाकडे केली आहे। प्रथमदर्शी असे दिसतात की ओरिजिनल कार्ड बनवलेले ह्याच्यात पूर्ण सरकारी यंत्रणा हे सत्ताधारी पक्षांबरोबर मिळालेली आहे। हे प्रभाग क्रमांक 4 मधले आमचे उमेदवार आहेत, त्यांनी हे मतदार कार्ड जे पोस्टमॅनचं काम आहे की ते मतदारांपर्यंत पोहोचवायचं, हे राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांपाशी हे भेटलेले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांपाशी हे फॉर्म भेटलेले। तर आमची एकच आरोप आहे की जे नेहमी आरोप झालेले इलेक्शन कमिशन यांच्याबरोबर मॅनेज आहे, ते ह्याच्यातून धांदा स्पष्टपणे दिसत आहे की इलेक्शन कमिशन या सत्ताधारी पक्षांबरोबर मॅनेज असून हे निवडणुकीमध्ये घोळ घालायचा प्रयत्न करतात आहे। माझा सर्वप्रथम प्रश्न आहे की जेव्हा इलेक्शन कमिशनचे एन्व्हलप्स जर प्रायव्हेट माणसापाशी भेटतात ते, तरी इलेक्शन कमिशनचं साफ फेलियर आहे। स्टेट इलेक्शन कमिशनरनी जबाब द्यायला पाहिजे की हे कार्ड कसे गेले, जी सखोल चौकशी व्हायला पाहिजे। जर हे धुळ्यात भेटले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षांकडून इलेक्शन मॅनेज करायचं काम इलेक्शन कमिशनला पकडून झालेलं आहे, हे स्पष्टपणे ह्याच्यात दिसून येत आहे। आणि आमची आता आम्ही आयुक्तांना भेटणार आहे, SP धुळ्यांना भेटणार आहे आणि संबंधितांवर आम्ही गुन्हे दाखल करायची मागणी करणार आहे। कारण जर अशा निवडणुका होत असतील तर खरे मतदारांचा हक हिरून घ्यायचं काम हे भ्रष्टाचारी लोक करतात, हे ह्याच्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, धुळे।